नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी आकाशला म्हणते की आकाश, मला आता या सगळ्याचा कंटाळा आलाय. बस झालं, आता हे सगळं नको आहे. मला माझ्या आयुष्यात आता शांतता आणि स्थैर्य हवं आहे. त्यासाठी मला माझ्यासमोर संकर्षण हाच एक उपाय दिसतोय. त्यामुळे मी आता डॉक्टर संकर्षणसोबत राहण्याचं ठरवलं आहे. मीही आता सगळं संपवण्याचं ठरवलं आहे आकाश. त्यामुळे तूही आता सगळं संपव. मलाही मूव्ह ऑन व्हायचं आहे. तूही आता सगळं विसर. सगळं काही जुन्या गोष्टी विसरून जा आणि नव्या आयुष्याला सुरुवात कर. मला आता तुझ्यासोबत जराही राहायचं नाही आहे. असं जेव्हा आता आकाशला भूमी म्हणत असते, तेव्हा आकाश फक्त गालातल्या गालात हसत भूमीकडे बघत असतो. कारण त्याला पूर्ण खात्री असते की हे जे सगळं काही भूमी बोलतीये ते खोटं बोलतीये आणि तिच्या बोलण्यामध्ये काहीही खरेपणा नाही, हे सगळं त्याला जाणवतं. त्यावेळेला आकाश आता फक्त तिच्याकडे बघतो आणि गालातल्या गालात हसत असतो. भूमीला पुढे आता काहीही बोलता येत नसतं. भूमी फक्त त्याच्याकडून नजर चोरते आणि म्हणते की आकाश, मला आता यापुढे प्लीज भेटण्यासाठी बोलावू नकोस आणि मला आता इथून पुढे काहीही नातं ठेवायचं नाही आहे. विसरून जा मला आणि मीही विसरणार आहे तुला, असं ती त्याला बोलते आणि तिथून आता रडत रडतच निघून जाते. परंतु आकाशला माहीत असतं की काही झालं तरीही भूमीचं हे जे सगळं काही बोलणं होतं ते पूर्णपणे खोटं होतं. त्यात कोणत्याही प्रकारचा खरेपणा नव्हता. त्यावेळेला भूमी रडत आता तिथून निघून जाते आणि रागीने आवाज देते की भूमी, ए भूमी, अगं जरा थांब. परंतु तिथे ती थांबत नाही आणि मनातल्या मनात रागिनी खूप खुश होते की चला, आपलं जे काही म्हणणं होतं, आपली जी इच्छा आहे ते पूर्ण होणार आहे. आकाश आणि भूमी आता कायमचे एकमेकांपासून वेगळे होणार. आता ती मनातल्या मनातच म्हणते की चला, आता इथून पुढे आकाश आणि भूमीचं वेगळे होण्याची काउंटडाऊन झाली आहे सुरुवात. आणि आकाश आता मनातल्या मनात उलटे आकडे मोजायला घे. 100, 99, 97 असं म्हणून आता 1 म्हणेपर्यंत भूमी तुझ्या आयुष्यातून लांब गेलेली असेल असं ती विचार करत असते. तितक्यात आता ओजसची आजी सुलोचना येते आणि म्हणते की ओजस, ए ओजस बाळा, चल लवकर. आपल्याला आता चॉकलेट दूध प्यायचं आहे की नाही? चल लवकर ये. लवकरात लवकर हे दूध तुला फिनिश करायचं आहे. कुठे आहेस तू? बाथरूममध्ये गेला आहेस का? असं म्हणून ती दूध तिथेच ठेवते आणि त्याला नुसती घरभर शोधत असते की ओजस कुठे गेला आहे. त्यावेळेला ती आजूबाजूला बघते. ओजसचा जराही काहीच आवाज येत नसतो. ती म्हणते की माझा लबाड ओजस कुठे लपला आहे? तो मुद्दामच कुठेतरी लपलेला दिसतोय मला. कुठे आहे माझा ओजस? असं म्हणून आता ती त्याला शोधत असते. त्याच वेळेला ती म्हणते की अच्छा, म्हणजे कोणीतरी लबाड डॅम्बिस बेडखाली लपलेलं दिसतंय. म्हणून ती बेडखाली शोधायला जाते, परंतु ओजस बेडखाली पण नसतो. ती विचार करते की हा कुठे गेला असेल मुलगा? असं काहीही न सांगता अचानक रूममधून कुठे गायब झाला आहे हा? असा विचार इथे सुलोचना करते आणि ती बाहेर जाऊन त्याच्या आजोबांना विचारायला जात असते. त्यानंतर भूमी ही रस्त्यावरून चालत असताना आकाशच्या इथे जे काही घडलंय त्या गोष्टी तिला सारख्या सारख्या आठवत असतात आणि त्याने त्रास होत असतो. आकाश तिला म्हणालेला असतो की भूमी, जर तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, मी जगू किंवा मरू, माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल, तर मग उगीचच तू इथे कशासाठी आलीस? आणि भूमी, माझ्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दे. खरं खरं सांग की तू हे सगळं जे काही बोलतेस ते खरं बोलतेस, याच्यामागे कोणतंही सत्य आहे असं मला जाणवत नाही आहे, असं आकाश तिला म्हणालेला असतो. भूमी म्हणते की नाही, सगळं खरं आहे ते. यातला शब्द आणि शब्द खरं आहे की हे सगळं मी खरं सांगते. मला तुझ्यासोबत नाही राहायचं आहे, हे खरं बोलते. आता मला इथून पुढे तू कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाते असं भूमी त्याला सांगून तर येते, परंतु त्याचाच त्रास इथे भूमीला जास्त होत असतो. त्यानंतर मग आता ओजसचे आजोबा हे सारखे सारखे इकडे तिकडे फोन ट्राय करत असतात आणि ओजस कुठे सापडतोय का हे बघत असतात. तेवढ्यातच आजी येते आणि म्हणते की काय हो, तुम्ही इथेच होतात, मी तर तिथे किचनमध्ये होते, परंतु तुम्ही तर इथे बाहेर होतात ना, मग ओजस कुठे गेला हे तुम्ही पाहिलं का नाही? त्यावर तो म्हणतो की अगं, ॲक्च्युली ना माझं लक्ष इथे नव्हतंच हॉलमध्ये मुळी. मी तिथे भूमीची मुलगी होती ना, तिच्यासोबत होतो. खरं तर तिला कुठेतरी काहीतरी कामासाठी बाहेर जायचं होतं, मग मी तिला सांभाळेन असं सांगितलं आणि खरंच गोंडस आहे गं मुलगी, खूप गोड आहे. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतःच्या नातवाला जपायचं सोडून दुसऱ्याचं कार्ट फिरवत बसलेलात, असं केलात तुम्ही. अहो, तुमची माया तुमच्या मुलावरची कशी आटली गेली हो? तुम्हाला जराही लक्ष ठेवता आलं नाही? ओजसचे आजोबा म्हणतात की अगं, काय बोलतेस काय तू हे? अगं, त्या मुलीबद्दल तरी लहान काही बोलू नकोस. आणि मला काय माहीत होतं की ओजस असा कुठेतरी अचानक निघून जाईल. जाऊ दे, थांब, आपण बघूया कुठे सापडतोय का ते. त्यावेळेला मग आता ती स्वतःचा फोन घेऊन सगळीकडे फोन ट्राय करत असते. शिवाय आजोबाही सारखे सारखे फोन लावतच असतात. संकर्षणही आता घरी येतो
रागिनी ही आकाशकडे बघत असते आणि तिला पाहून खूप आनंद होत असतो आणि म्हणते की आकाश, आता तुमच्या नात्याचा संपण्याचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे. लवकरात लवकर सुरुवात कर. आता आकाश हा तिथे लादीवर म्हणजेच भिंतीवर डोकं आपटून न घेण्याच्या ऐवजी हातच आपटून घेत असतो. ते सगळं पाहून आता ती म्हणते की वा वा आकाश, घे आपट आपट, एकदाची इजा करून घे तुला. म्हणजे कसं आहे ना, माझ्या जीवाला जरा शांतता मिळेल. जेव्हा तुझ्या हातातून रक्त निघेल तेव्हा मला बरं वाटेल. कारण तोपर्यंत भूमी ही परत येऊ शकत नाही हे तुला कळलेलं असेल आणि या सगळ्याचा असा हात आपटून काही उपयोग होणार नाही. घे करून स्वतःला इजा, म्हणजे तुला बरं वाटेल आणि मलाही बरं वाटेल. असं म्हणून ती आता खूप आनंदात असते आणि आकाशला असं म्हणजेच आकाशला असं त्रास घेताना पाहून तिला खूप वाईट वाटत असतं. असं नाटक ती करत धावत येते आणि म्हणते की आकाश, आकाश बाळा, अरे काय करतोयस तू हे? प्लीज असं करू नकोस. अरे असं नको वागूस. आकाश, अरे तुला किती लागलंय ते बघ. असं करणं गरजेचं आहे का? भूमी आता तुझ्या आयुष्यातून निघून गेली आहे आणि हे सत्य तुला स्वीकारायला हवं आकाश. काही करून हे तू स्वीकार. तेव्हा मग तो म्हणतो की नाही आत्या, हे सत्य मला स्वीकारताच न येण्यासारखं आहे. कारण मला माहिती आहे की हे सगळं जे काही भूमी करते ना, ते काहीतरी कारणामुळे करते. भूमी हे सगळं उगीचच करणार नाही, त्याच्यामागे काहीतरी कारण असेल. तेव्हा मग रागिनी म्हणते की आकाश, अजूनही तू तसंच बोलतोयस की भूमी हे सगळं वागते? अरे आकाश, यामागे तिचं काही कारण आहे असं नाही. भूमीने तुझ्यासोबत विश्वासघात केला आहे आणि तुला सोडून, तुला घटस्फोट देऊन ती कायमची घर सोडून गेलेली आहे. त्यामुळे प्लीज तू आता या गोष्टीवर काहीच बोलू नकोस. मला माहिती आहे की हे सगळं भूमीने केलेलं आहे. त्यावर आता लगेच तो म्हणतो की हे बघ आत्या, मला प्लीज ह्या गोष्टी नको सांगूस. मला इतकंच कळतं आहे की भूमी प्रतारणा करणाऱ्यांपैकी नाही आहे. भूमी कधीही कोणाला धोका देऊ शकत नाही. भूमी त्याग करणाऱ्यांपैकी आहे आणि ही गोष्ट तिने जी काही घडवली आहे ती काहीतरी त्यागच केला आहे तिने, परंतु ही ती कोणालाही सांगत नाही आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की आकाश, मग नंतर नक्की काय असेल? काय केलं असेल भूमीने? हे कशाला कळायचं आहे आपल्याला? म्हणजे कसं कळेल? तेव्हा मग आता तो म्हणतो की नाही आत्या, नाही. माझा भूमीवर पूर्ण विश्वास आहे. ती असं कधीही चुकीचं वागू शकणार नाही आहे. तिच्यावर माझा पूर्ण भरोसा असल्यामुळेच मी तिच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय हा लादलेला नव्हता आणि आत्ताही तसंच आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की हे बघ आकाश बाळा, मला कळू शकते तुझी सध्याची अवस्था काय आहे ती. तुला हे जास्त खपवून घेणं हे कठीण जातं आहे. भूमी हे तुझ्यासोबत असं वागू शकते हे तुला विश्वास ठेवणं जड जातं आहे, मी कळतं आहे. परंतु खरंच भूमी हे असं वागू शकते हे मला खरंच कधी वाटलं नव्हतं, स्वप्नातही नाही रे. आणि ही असं कसं वागू शकली? तुला सोडून ती असं कसं करू शकली? तेव्हा मग आकाशही धक्क्यात जातो. तो म्हणतो की आत्या, तू तू हे सगळं बोलतीयस, मला तर विश्वासच बसत नाही आहे. मी भूमीवर कधीही विश्वास ठेवू शकत नाही की ती असं वागू शकते. भूमी कधीही माझी प्रतारणा करणार नाही. अगं, मी मानसिक अवस्था माझी खराब होती तेव्हापासून भूमीने मला बरं करण्यासाठी माझ्यासाठी काय काय भोगलं आहे ना, हे फक्त मला माहीत आहे. त्यामुळे मी तिच्यावर कधीही अविश्वास दाखवू शकत नाही आणि नाही दाखवणार कधीही. तेव्हा मग आता आत्या म्हणते की हे बघ आकाश, मला कळतं आहे तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे. मग तरीही तू आता या गोष्टीचा स्वीकार कर. हळूहळू तू या सगळ्यातून बाहेर पड. जशी भूमी मूव्ह ऑन झाली आहे तसंही तू आता स्वतः तिच्यापासून बाहेर पड. तिला विसर हळूहळू. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की नाही आत्या, ते शक्यच नाही आहे. आणि आकाशला आठवतं, जेव्हा भूमी आकाशला सगळं एक्सप्लेन करत होती तेव्हा तिने स्वतःचा हात मागे लपवलेला होता आणि तिने स्वतःचे फिंगर क्रॉस करून घेतलेले होते आणि भूमीचे डोळे आणि ते क्रॉस केलेले फिंगर यावरून आकाशला एकच झालेलं असतं, कळलेलं असतं, ते म्हणजे की भूमी हे सगळं खोटं बोलत होती. तेव्हा मग आकाश सांगतो की आत्या, मी भूमीला अगदी व्यवस्थित ओळखतो. भूमीचे डोळे कधीही माझ्याशी खोटं बोलणार नाहीत. याच्यावरून माझ्या एकच गोष्ट लक्षात आली होती, ते म्हणजे भूमी जे सगळं मला काही सांगत होती ते सगळं खोटं होतं. तिच्यावर मी अजिबातच अविश्वास दाखवू शकत नाही आणि ती जे काही करते ते खोटं आहे. फक्त ती हे सगळं का करते, असं का वागते, यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल आणि ते कारणच मला शोधलं पाहिजे, असा विचार आता तो करतो आणि तिथून निघून जातो. आणि इथे रागिनी विचार करते की काय करते या भूमीने, याच्यावर इतकी काय जादू केली की तिच्यावर अविश्वास दाखवायला तिने विश्वासघात केला आहे हे स्वीकारायलाच हा मुलगा तयार होत नाही आहे. त्यानंतर ओजस हा आता बॅग घेऊन घराच्या बाहेर पडलेला असतो आणि तो गेल्यानंतर त्याला आईच्या सगळ्या आठवणी घरातल्या आठवत असतात. कशाप्रकारे पल्लवी ओजसचा अभ्यास घ्यायची आणि त्याची काळजी घ्यायची आणि बाबा कुठे आहेत? अगं हे बघ, आपण या साईडला बाबा काढूया, असं ती ड्रॉइंग काढताना सतत बाबाचं महत्त्व सांगायची. नंतर त्याला आठवतं ते म्हणजे त्याचंच म्हणजे बाबाचं बोलणं की आता पल्लवी इथे नाही आहे, मग या घरात पल्लवीची जागा आणि ओजसची आई म्हणून भूमी या घरात राहणार आहे.
नंतर मग त्याला सगळं आठवतं की कशाप्रकारे आई त्याचा अभ्यास घ्यायची, त्याला छानपैकी मांडीवर घेऊन झोपवायची आणि मग मांडीवरून झोपवल्यानंतर अलगदपणे त्याला तिथेच बेडवर खाली झोपवायची, कारण ओजसची एक वेगळी रूम होती. आणि त्यानंतर मग ओजस हा आईचा हात धरायचा आणि तिला म्हणायचा की आई प्लीज आजची रात्र तू इथेच माझ्याजवळ थांब ना. तेव्हा पुन्हा एकदा पल्लवी अगदी प्रेमाने त्याच्याजवळ जायची आणि त्याला जवळ घ्यायची. हे सगळं सगळं आता ओजसला आठवू लागतं आणि आपल्या आईच्या एक एक आठवणी त्याच्या अगदी डोळ्यासमोर येत असतात. त्याने त्याला वाईट वाटत असतं. ओजस ती भरवत असतानाही खूप दंगामस्ती करायचा आणि ती त्याला सांगायची की ओजस बाळा प्लीज इथे माझ्याजवळ ये ना, लवकर लवकर खाऊन घे बघू, बाबा आणि मला बाहेर जायचं आहे ना, ये खा लवकर, असं म्हणून ती त्याला भरवायची. आता ओजस त्याच आठवणींमध्ये रस्त्यावरून चालत असताना समोरून बाईक जाते आणि तो पटकन बाजूला होतो आणि जरासा दचकतो. त्याचबरोबर आता ओजस आणखी पुढे पुढे चालत असताना रस्त्यावरून आता भरधाव वेगाने गाड्या येत असतात. ओजसचं तिकडे लक्षच नसतं आणि ओजस फक्त आईच्याच आठवणींमधून रस्त्यावरून चालत असतो. तेवढ्यात आता भूमी ही ओजसला बघते आणि एक जोरात टेम्पो समोरून येत असतो. भूमी पटकन ओजसला बाजूला करते आणि म्हणते की ओजस बाळा, अरे काय चाललं हे तुझं सगळं, तू असा घरातून का बरं निघून आलायस आणि इथे गाड्या आहेत ना. तेव्हा तो म्हणतो की नाही, मला घरी अजिबात जायचं नाही आहे. परंतु भूमी आता त्याला उचलून घेते आणि म्हणते की ओजस चल बाळा, असं करू नकोस, असं नाही वागायचं. तो तिला ऐकत नसतो, परंतु ती त्याला जबरदस्ती उचलून घरी घेऊन येत असते. तर आता सगळेजण काळजीमध्ये असतात. संकर्षण पण आलेला असतो आणि संकर्षण म्हणतो की कुठे गेला असेल माझा ओजस, काय झालं असेल. तेवढ्यातच आता इथे संकर्षण हा सगळीकडे फोन लावत असतो आणि म्हणतो की थांबा, मी वॉचमनला विचारतो की तो कुठे गेलेला ते. तेवढ्यातच आता सगळे घाबरलेले असताना भूमी ओजसला घेऊन येते. तेव्हा त्याची आजी धावत येते आणि म्हणते की ओजस बाळा, अरे कुठे होतास तू, आम्ही सगळेजण तुला किती शोधत होतो रे. त्यावेळेला आता तो पटकन येतो, म्हणजे संकर्षण येतो आणि ओजसची खांद्यावरची बॅग काढत त्याला म्हणतो की ओजस बाळा, असं नाही करायचं, तू कुठे गेला होतास. लगेच सुलोचना भूमीवर आरोप लावायला लागते की वाटलंच होतं मला, हे सगळं या बाईनेच केलेलं असणार. आता माझ्या मुलीच्या जागेवर घरात आली आणि मग माझ्या नातवाला कुठे घेऊन गेली होतीस, काय इच्छा काय होती तुझी, म्हणजे तुझे इरादे काय होते. माझ्या नातवाला बाहेर ठेवून जाऊन काय करायचं काय होतं तुला. स्वतःच्या मुलीला माझ्या नवऱ्यावर लादलीस आणि माझ्या नातवाला घराबाहेर घेऊन गेलीस, काय करायचं काय होतं तुला नक्की त्याच्यासोबत, सांग, उचकट ना तोंड लवकर, कशासाठी, काय करायचं होतं माझ्या मुलासोबत तुला, असं आता ती तिला रागानेच विचारते. भूमीला मात्र तिच्या या सगळ्या प्रश्नांचा फार राग आलेला असतो आणि ती अगदी रागाच्या नजरेने तिच्याकडे बघत असते. त्यावेळेला मग सुलोचना म्हणते की बोल, हे मुद्दाम करतेस ना तू. तेव्हा मग आजोबा म्हणतात की अगं हे काय बोलतेस काय तू सुलोचना, अगं तोंड आवाज झाला. तरीही भूमी काही बोलत नसते आणि सुलोचना तिच्यावर हात उगारायला जाते आणि म्हणते की हे तुझं वागणं ना मी अजिबात खपवून घेणार नाही आहे. माझ्या नातवाबद्दल काही जर चुकीचं केलंस ना तर मी तुला सोडणार नाही. तेवढ्यातच आता तिथे संकर्षण पटकन पुढे येतो आणि तिचा हात धरतो आणि म्हणतो की तुमचं हे जे काही वागणं आहे ना ते आत्ताच्या आता थांबवा. तुम्हाला कळत नाही आहे का ती जे काही बोलते ते. अहो तुम्ही तिच्यावर हात उचलताय, परंतु ते जे काय सांगण्याचा प्रयत्न करते ते जरा तुम्ही ऐकून तरी घ्या. उगीचच हात उचलण्याला मला चालणार नाही. मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं होतं, आत्ताही सांगतोय की तुम्ही भूमीवर हात उचललेला किंवा तिच्या बाबतीत काहीही चुकीचं वागलेलं मला चालणार नाही. तेव्हा मग ती म्हणते की वा जावई बापू, आज पहिल्यांदा तुम्ही माझ्यावर अशा प्रकारे वागलात, तेही या मुलीमुळे. ती या घरात आली आणि या घराचं वाटोळं केलं आहे तिने. त्यावेळेला मग तो म्हणतो की तुम्ही प्लीज जरा थांबा. मग नंतर आता भूमी सांगते की ओजस मला रस्त्यावरून चालताना दिसला होता आणि त्यावेळेला तिथून खूप गाड्या जोराने धावत होत्या, परंतु मी त्याला उचललं आणि इथे घेऊन आले. तेव्हा मग आता संकर्षण ओजसजवळ जातो आणि म्हणतो की बाळा ऐकणारे, प्लीज असं वागू नकोस. अरे बाबांनी काहीच केलेलं नाही आहे. अरे बाबा हा तुझा आहे आणि आईला बाबांनी काहीच नाही केलं आहे, त्याने नाही मारलं आहे, असं म्हणून आता तो त्याला बोलायला जातो आणि अगदी रडवायला आलेला असतो. परंतु ओजस ऐकत नाही आणि तो तिथून धावत धावत बापाच्या इथून निघून जातो. मग आता त्यावर लगेचच सुलोचना पुन्हा घाव घालायला सुरुवात करते. संकर्षणला वाईट वाटत असतं, त्यावर तिचं बोलणं सुरू असतं. ती म्हणते की मला तर वाटतंय ना की हे सगळं जे काही ओजस बोलतोय ना तो अगदी बरोबरच बोलतोय. तो तुम्हाला बाबाही मानायला तयार नाही आहे, तुमच्याकडे तो बघतही नाही आहे आणि तरीही तुम्ही कशाला त्याच्या मागे लागलात. सोडून द्या ना त्याचा विचार. तुम्ही तुमच्या मुलाला त्रास देताय हे कळतंय का तुम्हाला. तुम्हाला विचार येतोय की तुम्ही या बाईला या घरात ठेवून माझ्या पल्लवीची जागा भरून काढाल, परंतु तसं अजिबात होणार नाही आहे. या बाईमुळे आणखीनच माझ्या मुलाला त्रास होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यावेळेला आता लगेच इथे
तो म्हणतो की हे बघा, तुमचं तोंड बंद करा जरा, आणि तुम्ही काय शिकवताय ओजसला हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? त्याच्या या लहान वयात तुम्ही त्याच्यावर कोणते संस्कार करताय? तेव्हा मग ती म्हणते की मग तुम्ही कोणते संस्कार करताय त्याच्यावर? माझी मुलगी गेली नाही तोवर 10 दिवसाच्या आत तुम्ही त्याच्यासाठी दुसरी आई आणलात, हे कोणते संस्कार आहेत? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की मला तर ना आता जरा काळजीच वाटते की तुम्ही या बाईला ओळखताय का तरी कधीपासून? पल्लवी गेल्यानंतर ओळखू लागलायत की त्याच्या अगोदरपासून तिला ओळखताय तुम्ही? मला तर असं वाटतंय ना की पल्लवीच्या अगोदरच तुमचं जायच्या अगोदर काहीतरी प्लॅनिंग असो. मला तर वाटतंय की पल्लवी जाण्यामागे ना या सगळ्याचा काहीतरी हात आहे आणि तुमचं प्लॅनिंग होतं. म्हणूनच बहुतेक तुम्ही पल्लवीचाच या सगळ्यासाठी काटा तर नाही ना काढला? भूमीला आता या बाईचा खूप राग यायला लागतो. ती उगीचच काहीही बोलत असते. संकर्षण पण गप्प उभा असतो. त्यालाही खूप वाईट वाटत असतं की आपली सासू असं बोलतीये. तेव्हा मग सुलोचना म्हणते की बोला, तुम्ही काटा काढला नाहीत ना माझ्या मुलीचा, आणि माझ्या मुलीला तुम्ही संपवलं तर नाहीत ना? कारण एवढ्या मोठ्या अपघातात माझी मुलगी गेली, पण तुम्हाला कसं काही झालं नाही हो? असं ती बोलते. त्यावेळेला आजोबा म्हणतात की अगं काय बोलतेस काय सुलोचना तू? अगं तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? अगं तू आपल्या जावयांवर असा संशय कसा घेऊ शकतेस? अगं इतकी वर्ष ओळखतोय आपण त्यांना, ते सतत मुलांच्या आणि पल्लवीसाठी काही काय करत नाही आहेत, आणि तू आज त्यांच्यावर संशय घेतेस? हे वागणं हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे प्लीज असं वागू नकोस सुलोचना. अगं डोळे उघडे ठेवून नीट बघ परिस्थिती आणि त्यानंतरच वाग, आणि जा आता ओजसची काळजी घे. तेव्हा मग ती म्हणते की हो, माझाच नातू आहे तो, म्हटल्यावर मलाच काळजी घेतली पाहिजे त्याची, असं म्हणून रागाने ही मुलगी काय करू शकणार आहे का? ही फक्त इथे भांडण लावायला आली आहे, असं म्हणून रागाने ती निघून जाते. त्यावेळेला आता संकर्षण हा जाणाऱ्या सासूकडे बघतच राहतो आणि भूमीला म्हणतो की इथून पुढे जेव्हा बाहेर जाशील तेव्हा जाताना सांगत जा, असं म्हणून तो तिथून आता निघून जातो. आकाश आता तिथे योगेश्वरीच्या देवळाजवळ म्हणजेच त्याच्या देवाऱ्याजवळ येतो. आजूबाजूला पाहत असतो. त्यावेळेला पाहिल्यानंतर तो बघतो तर आजूबाजूला त्याला ती गोष्ट दिसत नसते. त्यावेळेला मनू विचारते की भाऊजी, काय शोधताय काय तुम्ही? त्यानंतर तो म्हणतो की मी इथे कुंकवाचा करंडा बघतोय. त्यावेळेला मनू म्हणते कुंकवाचा करंडा? तिथे रागिनी पण आलेली असते. तेव्हा मग तो म्हणतो की अगं, इथे कुंकवाचा करंडा मी शोधतोय कारण भूमी माझ्या नामाचं नेहमी कुंकू लावायची, आणि मला हे माहीत आहे की भूमी इथून गेली आहे तर ती मला सोडून नाही गेली आहे. ती इकडचं देवीकडचं कुंकू घेऊन गेली आहे. मला माहिती आहे की भूमी रोज माझ्या नावाचं कुंकू लावते, आणि तेही आत्ता रोज लावण्यासाठीच ती इथून हा कुंकवाचा करंडा घेऊन गेली. याचा अर्थ हाच आहे की भूमीने माझ्याशी प्रतारणा केलेली नाही आहे. भूमी अजूनही माझीच आहे आणि माझ्यावर तितकंच तिचं प्रेम आहे जितकं माझं तिच्यावर प्रेम आहे, असं म्हणून आकाश अगदी आनंदाने मानसीला ती गोष्ट सांगतो. आणि मानसी पण आजूबाजूला बघते आणि तिथे कुंकवाचा करंडा कुठेच नसतो. ती म्हणते की भाऊजी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय, म्हणजे हा कुंकवाचा करंडा अजूनही इथे नाही आहे. याचा अर्थ ताई हा घेऊन गेली, आणि ते तुमच्यासोबत जे काही वागले ना, ते वागणं हे खूप चुकीचं आहे, आणि त्याच्यामागे काहीतरी कारण आहे, असं आता इथे मनू ही आकाशला सांगत असते. आणि आकाशला तर आता तो कुंकवाचा करंडा तिथे नसतो म्हणून खूप आनंद झालेला असतो. फायनली आकाशला समजलेलं असतं की भूमी ही त्याच्याबरोबर कोणतंही चुकीची वागणूक करत नाही आहे. भूमीने ज्या प्रकारे फिंगर्स क्रॉस्ड केले होते, ज्या प्रकारे ती आकाशपासून बोलताना डोळे चोरत होती, त्याप्रमाणेच आकाशला आता हेही समजतं की हे सगळं जे काही भूमीने केलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी केलं आहे. मग त्याच्या मागचं नेमकं काय कारण, हा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता येत असतो. आकाश आणि मानसी दोघंही खूप आनंदात असतात. रागिनीने मात्र आता तोंड वाकडं केलेलं असतं की काय ही भूमी हे नेमकं काय करते, काहीच कळायला मार्ग नाही आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता संकर्षण हा भूमीला म्हणत असतो की भूमी, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या बाजूने मी पूर्ण प्रयत्न केलेत आणि त्याचे रिझल्टही तुला आकाशवर दिसत आहेत, परंतु तुझ्या बाजूने अजून कोणतेही प्रयत्न होत नाही आहे, तुझ्यामधून कुठलेही रिझल्ट अजून दिसत नाही आहे, नेमकं काय आहे असं आता तो तिला विचारत असतो. आणि भूमी आता त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर मग आता आकाश म्हणत असतो की मानसी, मला ना पूर्णपणे खात्री आहे की भूमी हे सगळं वागते ना, की त्याच्यामागे नेमकं कोणतं तरी कारण आहे, पण ते कारण नेमकं काय आहे? तेव्हा मानसी म्हणते की हो, तेच तर समजायला मार्ग नाही आहे की ताई असं का वागते, ते कारण शोधलं पाहिजे. तेव्हा आकाश म्हणतो की हो, तेच तर आहे ना, ते एकदा कारण आपल्याला समजलं तर मग सगळं काही सोपं होऊन जाईल. मलाही कळत नाही आहे की भूमीने हे सगळं का केलं आहे. तेवढ्यातच आता आकाशच्या डोक्यात जरासं दुखायला लागतं आणि त्याला त्रास होऊ लागतो आणि तो तिथेच चक्कर येऊन पडतो. मनू म्हणते की भाऊजी, तुम्हाला काय झालं? तेव्हा मग रागिनी पण धावत येते आणि काय झालं विचारते. तेव्हा इथे संकर्षणला कॉल येऊन तो म्हणतो की काय झालं नेमकं? आकाशला काय झालं?
अचानक त्याची तब्येत कशी बिघडली असं विचारल्याबरोबर इथे आता भूमी ते सगळं ऐकत असते आणि ते ऐकल्यावर तिलाही धक्काच बसतो की आकाशला अचानक काय झालं. संकर्षण म्हणतो की ठीक आहे, मी येऊन बघतो की नेमकं त्याला काय झालेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर इथे भूमीला धक्काच बसतो. आकाशला आता काही व्हायच्या आधी भूमीला तिथे पोचायचं असतं. नेमकं आता भूमी काय करणार, भूमी आकाशपर्यंत पोचेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.